कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आले आहे आपली उपस्थिती आहे काय आपल्याला वाटलं या वातावरण मला तर असं वाटतं की हिंदू मुस्लिम यांचं एकात्मतेचं हे प्रतीक आहे इफ्तार पार्टी आणि असे प्रोग्राम जिथे तिथे व्हायला पाहिजेत। आता बघा महाराष्ट्रीयन असलेले भारत सोनवणे आणि इफ्तार पार्टी अरेंज करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं प्रतीक ते लोक पण आली, त्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि आनंदाने निघून पण गेली, तर मला वाटतं हे चांगली गोष्ट आहे। दोन्ही समाजासाठी काय सांगाल आपण? कुठल्या दोन्ही समाजाला एकोप्यासाठी काय सांगणार? एकोप्यासाठी त्यांनी अशा या पार्ट्या आयोजित केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा संबंध एकत्रपणावर येईल। म्हणजे सगळ्या काही गोष्टी विशद आहेत, म्हणजे जेणेकरून लग्न समारंभ आहेत किंवा आपले साखरपुडे आहेत वगैरे, हे असं तिथे जाऊन लोकांनी एकत्र त्याच्या पद्धतीने त्यांचं एकत्र शरीक होऊन चांगलेपणाने विचार केला पाहिजे। काही दिवसातच आंबेडकर जयंती आणि ईद एकत्रच आहे। हा एकात्मतेचं प्रतीकच आहे ना हे पण। हे फार सुंदर गोष्ट आहे ना। थँक्यू। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही पवित्र रमजान सणानिमित्त पवित्र असा सण मुस्लिम बांधवांचा रमजान, त्याच्यामध्ये रोजा इफ्तार पार्टी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ठेवण्यात आलेली होती। पण त्या कार्यक्रमामध्ये फिल्म स्टार दीपकजी शिर्के, मुख्तार खान, अब्दुल भाई बाबाजी, अब्दुल्ला भाई अब्बास कादरी बाबा, सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मल्लेशजी शेट्टी, नवीनजी गवळी, महेश गायकवाड, विशाल पावशे, निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, हरिभाऊ भालेराव, अभिजित बोले, घेटे सर, असे सर्व मान्यवरांनी कोमी एकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकतेची प्रचारण प्रसार कसा करायचा या कल्याणच्या नागरिकांकडनं शिकलं पाहिजे। या इफ्तार पार्टीत म्हणजे मौलाना, पंडित आणि बौद्ध धर्मातले भंतेजी, प्रत्येक धर्मातले धर्मगुरू एकत्र बसले होते। कुठेतरी गंगा जमनाची संस्कृती आहे भारतातली, ती एक दिसून आली, त्याबद्दल आपण काय सांगू? हम सब एक है असा मेसेज या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर हा मेसेज देण्याचा प्रयत्न छोटासा आम्ही कल्याणकरांनी केलेला आहे। हम सब एक है, त्याच्यात बौद्ध असू, शीख असू, मुस्लिम असू, पंडित जे असू, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे एकत्र राहतो, गोया गोविंदानी या महाराष्ट्रात नांदतो, असा कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यात नाही हे आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न या रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे। अशी शांतीचा संदेश आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा एवढंच बोलून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।